नाथमधून अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावरती गोळीबाराचा प्रकार घडलाय। भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरती अज्ञातांनी गोळीबार केलाय। अंबरनाथ पश्चिममधील नवीन भेंडीपाडा या परिसरातली ही सगळी घटना आहे। दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी 6 राऊंड या ठिकाणी फायर केले। फॉरेन्सिक पथकाकडून आता घटनास्थळाची पाहणी केली जाते। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केलाय। 2 हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि कार्यालयाच्या दिशेने त्यांनी 6 राऊंड फायर केले। भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आलाय। अंबरनाथच्या पश्चिममधील नवीन भेंडीपाडा परिसरातली गोळीबाराची घटना आहे। गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नेमकं काय घडलं ते बघूया। रात्री 12:15च्या सुमारास पवन वाळेकर यांच्या खासगी कार्यालयाबाहेर एक दुचाकी आली। दुचाकीवरून 2 जण कार्यालयासमोर आले। दोघांनीही हेल्मेट घातलं होतं। दुचाकीवरून एक जण खाली उतरला आणि त्यांनी बंदूक बाहेर काढली। बंदूक लोड केली आणि कार्यालयाच्या दिशेने 4 राऊंड फायर केले। बंदूक पुन्हा लोड केली आणि पुन्हा 2 राऊंड फायर केले। हल्लेखोर पुन्हा दुचाकीवर बसला आणि तिथून निघून गेला। यानंतर एक जण हल्लेखोरांच्या दिशेने पळत आला, तोपर्यंत हल्लेखोर तिथून निघून गेले। यावेळेस पवन वाळेकर कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत होते। फडणवीसांच्या अंबरनाथच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बैठक सुरू होती। फायरिंगमुळे कार्यालयाच्या काचेच्या दरवाजाचं नुकसान झालं। या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला। हल्ल्यामागील व्यक्तींची नावं देऊनही एफआयआर मध्ये टाकली जात नसल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे। याआधी देखील कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। पवन वाळेकर यांनी मागच्या 2 वेळा त्यांनी अर्ज दिले होते आणि ते अर्ज देऊन सुद्धा त्याच्यावर कुठली चौकशी झाली नाही। मागच्या वेळेस त्यांच्या कार्यालयावर सुद्धा हल्ला झाला होता। 12 वाजता गुन्हा झाला आणि गुन्हा पण कोणता, फायरिंगचा। 2 अज्ञात दिवसामाले फायरिंग केले त्यांनी आणि त्याच्या अगोदर देखील कार्यालयावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता। तेव्हा देखील गुन्हा दाखल केला गेला नाही। मला संशय राजू वाळेकर, अरविंद वाळेकर आणि निखिल वाळेकर वरती। दहशत माजवण्यासाठी गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे। या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या 3 पथकांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय। दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये 3 आपण टीम इथे फॉर्म करून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयास आहे। समांतर आमचा तपास सुरू आहे। 20 डिसेंबरला अंबरनाथ नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे। दरम्यान मतदानाच्या 3 दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। आणि आता बातमी आहे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात। शिवसेना मनसे युतीच्या जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असं संजय राऊत सांगतायत। आज या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता असल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलंय। मुंबई ही दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची आहे। येत्या 2 दिवसात अधिकृत घोषणा होईल असंही राऊतांनी स्पष्ट केलंय। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपा संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत। मुंबई ही महत्त्वाची आहे। कालही आमची सविस्तर चर्चा झाली आणि बहुतेक आज ह्या चर्चेला पूर्णविराम मिळेल। त्या 1-2 दिवसामध्ये मला असं वाटतं की सगळं झाल्यावरती मग उद्धवजी आणि राजसाहेब बसतील आणि त्यानंतर तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती घोषणा होईल। पण काही झालं तरी आमच्यामध्ये कोणताही विसंवाद नाही, गोंधळ नाही। जे सध्या समोर काय महायुतीमध्ये जे काय चाललंय तसं आमच्याकडे अजिबात नाहीये। आमचं घर दोघांचं आहे।
पुढची बातमी महत्वाची आहे. संजय राऊत शरद पवार यांची भेट घेणार आहेत. संजय राऊत आज किंवा उद्या शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात राऊत पवारांची भेट घेतली. पवार साहेबांशी माझी आज उद्या चर्चा होईल. त्यांना माहिती. पवार साहेबांशी माझी आज उद्या चर्चा होईल. त्यांना माहिती. पवार साहेबांशी माझी आज उद्या चर्चा होईल. त्यांना माहिती. पवार साहेबांशी माझी आज उद्या